हॅलो नमस्कार. आपला हा 5502 कुबोटाचा हा त्या ट्रॅक्टरमध्ये हा स्पेस सुद्धा मधला जो स्पेस आहे तो भरपूर आहे. त्यानंतर जे पॅन्डेलचं आहे तर ते इतर ट्रॅक्टरांचं कसं खालून वरती असतं, त्यामुळे आपल्या गुडघ्यावर जास्त ताण पडतो. त्यानंतर ह्याला असा चमच्यासारखा असल्यामुळं ह्याला आपल्याला प्रेस करताना जास्त त्रास होत नाही, गुडघ्याला काही त्रास होत नाही. त्यानंतर ह्याचा स्टार्टर बघितला तर अगदी अगदी छोटा आहे, त्यामुळं या ट्रॅक्टरची बॅटरी सुद्धा कमी वॅटची आहे. त्यानंतर हा ट्रॅक्टर इमर्जन्सीला तुम्ही टू व्हीलरच्या बॅटरीनं सुद्धा स्टार्ट करू शकता. दुसरी गोष्ट, याला डबल ऍक्टिंग पॉवर शेअरिंग आहे, त्यामुळं हे डबल ऍक्टिंग पॉवर शेअरिंगमुळं दोन्ही बाजूला फुल टर्न बसतो. त्यानंतर याची बॅटरी आता तुम्हाला दाखवतो मी. याची बॅटरी बघा 80 एम्परची आहे, एकदम लहान बॅटरी आहे. त्यानंतर इथं एअर क्लिनर वगैरे, त्यामुळं वन पीस बोनेट असल्यामुळं आपलं सगळं बॅटरी एअर क्लिनर वगैरे सगळं आपल्याला हे एका वेळेलाच आपल्याला ते साफ करता येतं. त्यानंतर दुसरी गोष्ट की इथं मधी या पॅडच्या मध्ये हा स्पेस भरपूर असल्यामुळं हवा खेळती राहते, त्यामुळे आपला ट्रॅक्टर गरम होत नाही अजिबात. परत हा 4 सिलेंडर इंजिन आहे, पण हे या ट्रॅक्टरला 4 वॉल्व सिस्टम आहे, म्हणजे एका पिस्टन वरती 4 वॉल्व येते. त्यामुळं हे 16 वॉल्वचं इंजिन असल्यामुळं आपला ट्रॅक्टर कधीही गरमच होत नाही. आणि हा त्याला जे आपण हे टाकतो, डिझेल टाकतो, त्यावेळेला एअर काढताना इतर ट्रॅक्टरमध्ये आपल्याला पंपिंग करावं लागतं. मग ती पंपिंग करीत असताना सुद्धा डिझेल थोडंफार वाया जातं. तर ह्याला हा स्क्रू दिलेला आहे, हा स्क्रू फक्त लूज करायचा आणि डिझेल टाकायचं आणि आपण ट्रॅक्टर स्टार्ट करायचा. ट्रॅक्टर स्टार्ट केला की व्यवस्थित आवाज आला की आपण हा स्क्रू बंद करून ठेवायचा. त्यानंतर ह्या ट्रॅक्टरला क्लच प्लेट 5 पाकळीची क्लच प्लेट आहे, इतर ट्रॅक्टरला 4 पाकळीची असते, त्यामुळे ह्याची लाईफ 1 वर्षानं एक्स्ट्रा जाणार. आणि दुसरी गोष्ट की ह्या ट्रॅक्टरची जी क्लच प्लेट आहे ती आपल्याला बाहेरून हे दोन नट खोलली की आपल्याला बाहेरून चेक करता येते की बाबा की त्याचं पॅड किती राहिलंय ते, आणि त्यामुळे आपण ते पॅड थोडस राहिले असताना जर आपण बदललं तर आपल्याला क्लच प्लेटचे पूर्ण असेंब्ली बदलावी लागत नाही. त्याच्यात ह्याच्या मध्ये 2 व्हील 4 व्हील दोन्ही ट्रॅक्टर मिळणार. दुसरी गोष्ट, याच्यात जे वायरिंग वगैरे आहे तर इतर ट्रॅक्टरांचं वायरिंग असंच हे असतं, पण ह्याला डबल कोटिंग दिलेलं आहे आणि एकदम फिट दिलेलं आहे, त्यामुळं वायरिंग वगैरे अगदी पद्धतशीर मध्ये त्याच्यात बसवलेलं आहे. पॅन्डलचं सिस्टम सुद्धा आता नवीन पद्धतीनं 4 टाईप दिलेला आहे. त्यानंतर हँडब्रेक, आजपर्यंत हँडब्रेक हा आपण पाय दाबला की लगेच हँडब्रेक निघत होता, पण आता हा हँडब्रेक आपण हाताने काढल्याशिवाय हँडब्रेक हा ह्या ट्रॅक्टरचा निघत नाही. त्यामुळं आपल्याला जरी उताराला वगैरे लावले असला ट्रॅक्टर तरी हँडब्रेक निघत नसल्यामुळं ते एकदम सोपं झालेलं आहे. त्याला मोबाईल चार्जर पण दिलेला आहे आणि मोबाईल ठेवायला सुद्धा जागा आता इथं दिलेलं आहे. आणि हे सीट सुद्धा पाठीमागं पुढं आणि याला सस्पेन्शन वगैरे आहे सीट, त्यामुळे आपल्याला किती उंचीचा कमी उंचीचा माणूस असला किंवा जादा उंचीचा असला तरी आपल्याला ते ऑटोमॅटिकली ऍडजस्ट करता येते. या ट्रॅक्टरचं विशेष म्हणजे आपल्याला हा डबल पिटू आहे 540 आणि 750. याच्यात ऑप्शनल मॉडेल याला 540 आणि रिव्हर्स पीटीओ सुद्धा त्याच्यात येऊ शकतो आपल्याला. त्यानंतर हे पट्ट्या वगैरे ह्या अतिशय मजबूत वगैरे दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे किती लोड टाकला तरी काय प्रॉब्लेम नाही. आणि हे
साईडचे जे मडगार्ड वगैरे आहे ते एकदम दणकट दिलेले आहे. 2-2 पोती जरी 100 किलोची ठेवली तर याला काही होणार नाहीये. ओके, थँक्यू. आपल्याला या ट्रॅक्टरची अजून अधिक काही माहिती पाहिजे असेल किंवा त्याची प्राइस वगैरे पाहिजे असेल तर माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. 9158887805 शंकर पाटील.